जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत। तुम्हाला रोजच्या आयुष्यात थकवा, कमजोरी, आजारांचा त्रास जाणवतोय का? मग मोरिंगा घ्याच। मोरिंगा म्हणजे शेवग्याच्या पानांची 3 वेळा भावना देऊन तयार केलेली पावडर। कोणतंही केमिकल नाही, फक्त सेंद्रिय खत आणि कीटकनाशकांचा नैसर्गिक वापर करून बनवलेलं सुपर फूड। फक्त 1 चमचा रोज घ्या आणि पहा चमत्कार। रोगप्रतिकार शक्ती वाढेल, डोळ्यांची दृष्टी तीक्ष्ण होईल, शरीरातील विषारी घटक बाहेर फेकले जातील, ऊर्जा आणि ताजेतवानेपणा वाढेल, पचनक्रिया सुधारेल, हाडे दात मजबूत होतील, रक्त शुद्ध होईल, हृदय आणि मेंदूचे आरोग्य उंचावेल, थायरॉइड, सूज, सांधेदुखी दूर होईल आणि अनेक आजारांपासून नैसर्गिक संरक्षण मिळेल। आजच ऑर्डर करा आणि स्वतःला निरोगी ठेवा। संपर्क 9096091656। पुणे जिल्ह्यातील भिगवण गावात 17 फेब्रुवारीला घडलेल्या एका घटनेने मोठा गदारोळ उडवला आहे। एका 21 वर्षीय तरुणीच्या कथित अपहरणाच्या आरोपाने सुरू झालेल्या या प्रकरणात आता तरुणीने स्वतःच्या मर्जीने गेल्याचा दावा केला आहे। मात्र तिच्या कुटुंबियांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी या प्रकरणात सक्रिय सहभाग घेतल्यानं या प्रकरणाला राजकीय रंग चढला आहे। भिगवणमध्ये तणावाचे वातावरण असून पोलीस आणि न्याय व्यवस्था निष्पक्षपणे तपास करत असल्याचं दिसतं। हे प्रकरण प्रेमसंबंध, कुटुंबियांच्या भावना आणि कायद्याच्या मर्यादांचा मुद्दा उपस्थित करत आहे। घटनेची पार्श्वभूमी अशी आहे की तरुणी आपल्या आई आणि लहान भावासोबत खरेदी करून घरी परतत असताना 2 युवकांनी त्यांना रोखले। कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार युवकांनी आई आणि भावाच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून तरुणीला जबरदस्तीने नेले। त्यानंतर आईने इंदापूर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला। आरोपींची नावे जहीर हारून शेख आणि आयान हारून शेख अशी आहेत। तरुणी आणि त्या युवकाचे मागील 9 वर्षांपासून संबंध असल्याचंही उघड झालं आहे। प्रकरणात मोठा ट्विस्ट आला जेव्हा तरुणीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। यात तिने सांगितले की मी स्वतःच्या मर्जीने गेले आहे, मी जहीरच्या प्रेमात आहे आणि कोणतीही जबरदस्ती झाली नाही। यानंतर तरुणी आणि युवक दोघेही पोलिसांसमोर हजर झाले असून तरुणीने याबाबत प्रतिज्ञापत्रही सादर केले आहे। मी पूर्णपणे सज्ञान असून मला माझ्या आयुष्याविषयी स्वतंत्र निर्णय घेण्याचा कायदेशीर अधिकार आहे, असं त्या तरुणीने पोलिसांना दिलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केलं आहे। मात्र कुटुंबियांचा दावा आहे की हे सर्व दबावातून घडले असू शकते। तरुणीच्या आईला या घटनेने मोठा धक्का बसला आहे, कारण तिच्या पतीचा मृत्यू झाला असून लहान मुलाला सांभाळण्याची जबाबदारी तिच्यावर आहे। अशा परिस्थितीत मुलीच्या निर्णयाने कुटुंबियांच्या भावना दुखावले जाणे स्वाभाविकच आहे। या प्रकरणाने भिगवणमध्ये तणाव निर्माण झाला आहे। स्थानिकांनी बंद पाळला, पुणे सोलापूर महामार्ग रोखला आणि मोर्चे काढले। आमदार पडळकर आणि जगताप यांनी भिगवणला भेट देऊन पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली। पडळकर यांनी मुलीने तयार केलेला व्हिडिओ दबावातून असल्याचा आरोप केला, तर जगताप यांनी धर्मरक्षणाच्या मुद्द्यावर बोलत प्रकरणाला धार्मिक रंग दिला। मात्र यापूर्वी अशा आंतरधार्मिक प्रेम प्रकरणांमध्ये, उदाहरणार्थ मुलगा हिंदू आणि मुलगी मुस्लिम, कोणत्याही राजकीय नेत्याने किंवा समाजाने कायदा हातात घेतला नव्हता। हा मुद्दा या ठिकाणी अधोरेखित करावासा वाटतो। पोलीस निष्पक्षपणे तपास करत असून त्यांच्यावर राजकीय दबाव आणणे चुकीचे आहे। असे असताना लव्ह जिहाद, लँड जिहाद म्हणत राजकीय नेत्यांनी उगीच तणाव निर्माण का करावा? प्रेमविवाह असो की आंतरजातीय विवाह असो, असले प्रकार बंद करायचे असल्यास हिंदू आणि मुस्लिम समाजाने एकत्र येऊन कायद्यात बदल करण्याची मागणी केल्यास दोन्ही समाजातील मुले मुली सुरक्षित राहतील। हे प्रकरण केवळ एका घटनेचे नाही तर व्यापक सोशल मीडियाचे प्रतिबिंब आहे। सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स जसे इंस्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सॲप यामुळे तरुण तरुणीमध्ये संपर्क सुलभ झाला आहे। याचा फायदा घेत प्रेमसंबंध वाढतात, पण कधीकधी ते करिअर आणि कुटुंबियांच्या अपेक्षांना दुर्लक्षित करतात। विज्ञान आणि तंत्रज्ञान हे वरदान असले तरी त्याचा दुरुपयोग होऊ शकतो। कुटुंबियांच्या दृष्टिकोनातून पाहता मुलांना वाढवणे, शिक्षण देणे आणि त्यांच्यावर प्रेम करणे हे आईवडिलांचे कर्तव्य असते। मात्र सज्ञान झाल्यावर मुलांनी स्वतंत्र निर्णय घेणे हे कायद्याने मान्य असले तरी त्यात पालकांच्या संमतीची सक्ती असावी असा मुद्दा उपस्थित होत आहे। यासाठी कायद्यात बदल आवश्यक असल्याची मागणी होत आहे। लोकप्रतिनिधींनी रस्त्यावर उतरून स्टंटबाजी करण्याऐवजी संसद किंवा विधिमंडळात आवाज उठवावा, जेणेकरून अशी प्रकरणे टाळता येतील आणि आई वडिलांच्या भावनांशी खेळ होणार नाही। या प्रकरणात सर्व पक्षकारांच्या म्हणण्याचा आदर करत पोलीस आणि न्यायालयाने निष्पक्ष निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आहे। भिगवणसारख्या शांत गावात सामाजिक सौहार्द टिकवणे महत्त्वाचे आहे। राजकीय हस्तक्षेपाने प्रकरण अधिक गुंतागुंतीचे होण्याऐवजी कायद्याच्या चौकटीत राहून समस्येचे निराकरण व्हावे हेच योग्य ठरेल।
डेक्कन मोटर्स आम्ही 14 वर्षांच्या सेवापूर्तीनंतर टॅक्सी परमिट नवीन कारसाठी 0% व्याजदर ही योजना घेऊन येत आहोत. नवीन कार खरेदीसाठी 15 लाखापर्यंत लोन मिळवा. कमीत कमी व्याजदर आणि 4 दिवसात कर्ज प्रकरण पूर्ण. कमी कागदपत्रे आणि कमी डाऊन पेमेंट. 14 वर्षांचा विश्वास, 2000पेक्षा जास्त समाधानकारक ग्राहक. तुमच्या स्वप्नातील कार आजच खरेदी करा आणि जीवनाचा वेग वाढवा. डेक्कन मोटर्स. संपर्क 9764602777 आणि 9764814777.